बघूयात निफ्टीमध्ये आज काय झालंय ते आणि उद्या काय ऑपॉर्च्युनिटी भेटते आपल्याला ते बघूयात. मी ऑलरेडी सांगितलं तुम्हाला निफ्टी वरती जाणार आहे. पण ठीक आहे, काय होतंय, एवढी मुवमेंट नसल्यामुळे मार्केटमध्ये आपल्याला खूप वेट करावा लागतो. आज आपण बघूयात की निफ्टीनं स्टॉप लॉस कोणाकोणाचे घेतलेत किंवा जे रिटेलर ट्रेडर असतात त्यांच्याबद्दल आपण बोलूयात आज. ते कसा ट्रेड करतात ते बघूयात. ओके. निफ्टी इथं ओपन झाली खालती. ओके. बघा आता रिटेल ट्रेडर काय करतात, शक्यतो ट्रेंड लाईनवरती किंवा सपोर्ट रेजिस्टन्सवरती ट्रेड करतात. ठीक आहे. तर त्यांचा स्टॉप लॉस कसा घेतला असेल मार्केटने ते पण दाखवतो आणि आपल्या एंट्री आपण आपण का लेट एंट्री करतो आणि मोठा रिस्क रिवॉर्ड रेशो का कॅप्चर करतो हे तुम्हाला समजून जाईल. ठीक आहे. काय झालं मार्केटमध्ये बघा, ऑलरेडी एक मार्केटमध्ये लिक्विडिटी क्रिएट झालेली आहे. एका मिनिटात जर विचार केला तर कसं ट्रेड करतात काय माहिती आता. एकतर लिक्विडिटी कमी आहे. ही एक ट्रेंड लाईन झालेली आहे तुमची. ठीक आहे. काय करतो कोणता पण ट्रेडर, ट्रेडलाईन अशी तर बनणार नाही. ट्रेडलाईन पडली अशी बनली असेल मग तुम्ही काय करता, ही ट्रेंड लाईन जेव्हा वरती ब्रेक होते किंवा सेलिंग साईडला बघणार असला आणि ते प्लस तुम्हाला पहिल्यांदा बाईंग साईडचं दाखवतो तुम्हाला. जेव्हा ट्रेंड लाईन ब्रेक होते इथं कुठेतरी ट्रेंड लाईन ही ब्रेक होईल, जसं की इथं ट्रेंड लाईन ब्रेक झाल्यानंतर इथं काय तुमची एंट्री असेल. मग ठीक आहे, मार्केटमध्ये ती पण एंट्री तुम्हाला दिली, दोन्ही साईडचे स्टॉप लॉस घेऊन जाईलच. आता बाईंगचा पण बाईंगला तर एंट्री तुम्ही केलीच असेल. 1:2चं टार्गेट किंवा एवढा मोठा स्टॉप लॉस तर कोण देत नाही. हा देईल स्टॉप लॉस. मार्केट उद्याचा स्टॉप लॉस घेऊनच जाईल. ठीक आहे. हे तुमचं बाईंगचं झालं. 1:2चं रिस्क रिवॉर्ड रेशो सगळे घेतात 1:2. ठीक आहे. बाईंगचं तर स्टॉप लॉस झालं. आता सेलिंगसाठी सगळ्यांनी कसं बघितलं असेल बाकीच्यांनी, ट्रेंड लाईन ब्रेक झाल्यानंतर मार्केट येतं काय, इथं ट्रेंड लाईन अशी ब्रेक झाली, ट्रेंड लाईन ब्रेक झाली, मार्केट रिटेस्टला येईल. इथं इथं कुठेतरी ऑर्डर पडली असेल त्यांची सेलिंगची आणि हा वरचा स्टॉप लॉस. दोन्ही साईडला स्टॉप लॉस घेतला मार्केटनं. आणि हे काय त्यांचं 1:2चं, एक मिनटं, 1:2चं त्यांचं काय असेल ते टार्गेट असेल. गॅप फिल होईल एवढं. ठीक आहे. दोन्ही साईडला पण तुमच्याकडे काय झालं, एंट्र्या चुकल्यात. 5 मिनिटात बघू कुठे एंट्री भेटली का तुम्हाला. 5 मिनिटात जे ट्रेड करतात ते शक्यतो मोस्टली घेतली असेल. इथं काय जणांनी एंट्री, हा हाय मार्केटचा तुटल्यानंतर इथं वरती एंट्री घेणार, हा छोटासा स्टॉप लॉस आणि एवढं त्यांचं टार्गेट 1:2चं. टार्गेट पण भेटलं नाही आणि काहीच भेटलं नाही. म्हणून आपण काय करतो, बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग अवॉइड करतो. पण एस एम सीमध्ये चांगले चांगले ट्रेड आपल्याला भेटतात. पण तुम्ही होल्डिंग जर केलं ऑप्शन बाईंगवाले तर प्रीमियममध्येच तुम्ही लॉस करचाल. सेलिंगसाठी एंट्री आपल्याला कधी बनेल, आता काय झालं बघा, एक हे म्हणजे एक कुठल्या पण ट्रेडरची मेंटॅलिटी सांगतो. काय करते याला तर माणसं बाईंगला बघणार आहे. ऑब्व्हियसली बाईंग करायचं असेल तर मी तर खालचीच बाईंग केलं असतं, नाही तर माझं खालचं स्टॉप लॉस असतो. अजून काय, माझा स्टॉप लॉस पण केलेला मी ऑलरेडी प्रॉफिटमध्ये, जर तसा विचार केला तर. ठीक आहे. काय जण काय करतात, ही ट्रेंड लाईन ब्रेक झाल्यानंतर इथे ट्रेड घेतलं. काय ट्रेंड लाईन ब्रेक झाल्यानंतर ट्रेड घेतलं काय जण, पण आपली एंट्री कुठं राहील, इथं वरती एंट्री राहील आपली, छोटासा स्टॉप लॉस आणि वॉट एव्हर एवढं मोठं टार्गेट आरामात भेटून जातं. ठीक आहे.
आपण बँक निफ्टीनं काय केलं, जसं बोलल्याप्रमाणे तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं, बँक निफ्टीला काय करायचं आहे, हा जर त्यानं लो ब्रेक केला तर सेलिंगला जाईल मार्केट, पण मार्केटला आता निफ्टी सोबत वरती जायचं असेल तर मार्केट वरती येईल. पण आपल्याला आता पण जर आपण सेलिंगसाठी बघणार असेल मार्केट, तर तुम्हाला एक लेवल देतो. सेलिंगसाठी जर लेवल जर आपल्याला बघायचे असेल तर मार्केट रिव्हर्स कुठनं होईल बॅक आणि तिथून आपण सेल करू शकतो. दोन लेवल आहेत आपल्याला बँक निफ्टीला. हा पूर्ण एक झोन आहे, इथून मार्केट रिव्हर्स होऊ शकतो आणि होईलच. काय होतं, ही लिक्विडिटी आहे. इथून कोणी ट्रेड घेतले असतील स्टॉप लॉस, त्यांचं टार्गेट त्यांना भेटून जाईल ट्रेंड लाईनवाले. वी विल वेट फॉर युअर शॉर्ट. बघूयात. पण कन्फर्मेशन तसं 15 मिनिटात 5 मिनिटात बघितलं तर सेलिंगसाठी नाही आहे. पण निफ्टीला जर निफ्टी आणि बँक निफ्टी जर सोबत चालत असतील तर ठीक आहे. पूर्ण ही ट्रेड लाईन आहे. आपण वरतीच वेट करणार आहे सेलिंगसाठी. बघूया. पण हा जर लो मेजर लो जर हा ब्रेक केला मार्केट, समजा आता हा ब्रेक केला तर नंतर हा ब्रेक करावा लागेल. पण जर मार्केटनी इथून जर मार्केट जर पुल बॅक घेऊन जर हा जर लो ब्रेक करत असेल तर ऑब्व्हियसली सेलिंगसाठी आपण चांगलं बघू शकतो. निफ्टीमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्हाला सांगितलं, निफ्टी ऑब्व्हियसली वर जायचं निफ्टीला, गॅप अप गॅप डाऊन. ठीक आहे, बघूयात काय होतं उद्या. शक्यतो एका मिनिटात ट्रेड करू नका आणि ट्रेंड लाईन सपोर्ट रेजिस्टन्सवरती ट्रेड बनत नाहीत आणि तुम्ही स्टॉप लॉस करणार. ठीक आहे, बघूया. थँक्यू.